हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपला मेहंदी क्लासचा तिसरा दिवस आहे, म्हणजेच मेहंदी भाग 3। आज आपण ह्यासुद्धा भागामध्ये लाईन्स बघणार आहोत, म्हणजे रेषेचे ॲक्च्युली भरपूर प्रकार आहेत, त्यामुळे मी तुम्हाला डे टू डेमध्ये सुरुवातीच्या आपण लाईनपासूनच स्टार्ट केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला लाईन्स दाखवणार आहे। फर्स्ट डेला आपण लाईन्स काढण्यासाठी मेहंदी काढण्यासाठी आपल्याला काय काय हवं हे बघितलं आहे। आणि बिगनर असाल तर बिगनरांनी मेहंदी कशावरती काढायची, डायरेक्ट पेजवरती तर नाही, त्यामुळे मी तुम्हाला एक लॅमिनेशनचा पेज सांगितला होता आणि तुम्ही लॅमिनेशनच्या पेजवरतीच मेहंदीची प्रॅक्टिस करू शकताय। तर आपण फर्स्ट डेला बघितलं होतं की मेहंदी कशी काढायची किंवा मेहंदीचा कोन हा कसा पकडायचा। सेकंड डेला आपण बघितलं आहे की लाईन्स म्हणजे रेषांचे प्रकार आहेत, ते आपण कालपासून स्टार्ट केलं होतं, म्हणजे मागच्या भागातनं आपण स्टार्ट केलं होतं। त्यामध्ये आपण थिन लाईन बघितली आहे आणि डबल लाईन। थिन लाईन म्हणजे जी सिंगल लाईन येते त्याला थिन लाईन बोललं जातं, आणि जी डबल लाईन येते त्यामध्ये आपण फिलअप करतो त्याला डबल लाईन बोललं जातं, ती थोडीशी ब्रॉड असते। त्याचमध्ये आपण लाईनच्या प्रकारामध्ये आपण स्टँडिंग लाईन म्हणजे उभी रेषा बघितली, त्यानंतर आपण स्लिपिंग लाईन म्हणजे आडवी रेषा बघितली, त्यानंतर हॉरिझॉन्टल बघितले। ॲक्च्युली आपण काल 3 प्रकारच्या लाईन बघितल्या आणि आज आपण त्यामध्ये पुढच्या लाईन्स बघणार आहोत। त्यामध्ये झिगझॅग लाईन येणार, कर्व लाईन येणार, त्यानंतर त्यामध्ये हाफ राऊंड कर्व येणार, अजून ट्रायंगलमध्ये येणार। हे सर्व आपण आज आपल्या ह्या भागामध्ये बघणार आहोत, त्यामुळे आपला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि आनंद घ्या। आणि हेच लाईन रोज तुम्ही प्रॅक्टिस करा। जशा पद्धतीचे मी बॉक्स बनवले असतील त्याच पद्धतीचे तुम्ही बॉक्स बनवा आणि पूर्ण बॉक्स हे फिलअप करा। जोपर्यंत पूर्ण बॉक्स तुमचा हा फिलअप होणार नाही तोपर्यंत तुमच्या कुठल्याही लाईन्स ह्या परफेक्ट येणार नाही। त्यामुळे तुम्ही पूर्ण लाईन व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित छान फिलअप करा। चला तर मग आज आपण नवीन लाईन कुठला आहे यासाठी आपण आजच्या ह्या भागाला सुरुवात करूया। तर मग कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की उभ्या रेषा कशा काढायच्या। ह्या झाल्या आपल्या उभ्या रेषा, हे झाल्या आपल्या आडवी रेष। त्यानंतर आपण इथे लाईन्स काढल्या होत्या, ही थिन लाईन होती आणि ही थिक लाईन आहे। तर आज आपण बघणार आहोत हॉरिझॉन्टल रेषा, त्यानंतर कर्व रेषा म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्स आणि कर्व लाईन, ह्या आपण आज बघणार आहोत। तर मग आज आपल्याला इथे तिरक्या रेषा ज्या आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत, त्याला हॉरिझॉन्टल रेषा असं म्हणतात। तर स्टार्टिंगला आपण इथून स्टार्ट करायचं आहे, तर इथे ह्या आपल्या तिरक्या रेषा आहेत ज्या हॉरिझॉन्टल मध्ये मोडल्या जातात आणि ह्या आपल्याला बॉक्सच्या आतमध्येच फिलअप करायच्या आहेत। अशा पद्धतीने थोड्याशा आपल्या लाईन जर वाकडे तिकडे आल्या तरी त्याकडे लक्ष देऊ नका, पण लाईन्स कशा प्रकारच्या आहेत हे मात्र तुम्ही बघा आणि हा बॉक्स पूर्ण फिलअप करायचा आहे। त्यानंतर आता आपण राईट साईडनं आपण इथे हे लाईन्स काढणार आहोत। सुरुवातीला आपण लेफ्ट साईडने तिरक्या रेषा घेतल्यात, त्यानंतर राईट साईडने आपण तिरक्या रेषा घेतलेल्या आहेत आणि हा जो बॉक्स आहे हा पूर्ण फिलअप करायचा आहे, तरच तुम्हाला व्यवस्थित लाईन काढता येईल। अशा प्रकारचा हा वरचा सुद्धा बॉक्स तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे, तरच ती लाईन परफेक्ट येणार आपल्या। आपण इथे बघितलं आहे उभ्या रेषा, आडवी रेषा, त्यानंतर थिन लाईन, नंतर थिक लाईन आणि हॉरिझॉन्टलमध्ये तिरक्या रेषा, ह्या सर्व रेषा आपण आता इथे बघितल्या आहेत। तर आज आपण इथे बघणार आहोत कर्व लाईन। तर इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे कर्व लाईन। ही झाली आपली कर्व लाईन।
अशाच पद्धतीचा आपल्याला हा सुद्धा पूर्ण बॉक्स कर्व लाईनने फिलअप करायचा आहे. म्हणजे ज्या लाईन्सच्या आकार आहेत कर्वमध्ये ते आपल्या हाताला व्यवस्थित त्याचं वळण जमेल. त्यासाठी हा पूर्ण बॉक्स इथे फिलअप करायचा आहे. आणि नाही जमलं तर तुम्ही इथे पेन्सिलचा सुद्धा उपयोग करू शकताय. आधी पेन्सिलने ड्रॉ करू शकता आणि त्यानंतर मेहंदीने ट्राय करायचं. आपण इथे आता बघणार आहोत झिगझॅग लाईन. जर तुम्हाला झिगझॅग लाईनसुद्धा काढण्यासाठी मेहंदीच्या कोणी प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही अशी सुरुवातीला लाईन काढा. ह्या लाईन तुम्ही 4 ते 5 वेळेस ट्राय करा पेन्सिलने. कारण जोपर्यंत आपला हात वळणार नाही तोपर्यंत मेहंदीचा कोन आपल्याला मूव करता येणार नाही. त्यासाठी तुम्ही मेहंदीची जी फिलिंग करायची आहे तो तुम्ही मेहंदीच्या कोनीच ट्राय न करता पेन्सिलने ट्राय करायचं आहे. आणि त्यानंतर 4 ते 5 लाईन आपण झिगझॅगमध्ये केल्या तरच आपल्याला मेहंदीच्या कोणी 100% जमणार. काहीच अवघड नाही. सुरुवात केली की कोन हलका हलका उचलायचा आहे. हलका हलका कोन उचलत उचलत पुढे न्यायचा आहे. छान मस्त लाईन्स पडतात. घाबरायचं नाही, काही नाही. सुरुवातीला आपला हात हलतो, थोडंसं प्रेशर असल्यासारखं वाटतं, पण तुम्ही सगळं टेन्शन बाजूला ठेवा आणि बिनधास्त मेहंदी काढा. चुकलं तरी चालेल. जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत आपण शिकणारच नाही. त्यामुळे चुकीतूनच माणूस शिकतो. त्यामुळे चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने काढा आणि पूर्ण बॉक्स फिलअप करा. म्हणजेच तुमच्या लाईन्स ह्या खूप छान येतील. झिगझॅग्सला सुद्धा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर 8 नंबरचा आहे कर्व. कर्वमध्येच पण तो हाफ राऊंड, जो आपल्याला राऊंड पूर्ण न काढता हाफमध्ये काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला आधी इथे सुरुवातीला एक लाईन अशी मारून घ्यायची आहे आणि सेंटर जो आहे तिथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. हे आपलं हाफ राऊंड झाला, म्हणजेच हाफ कर्व झाला. ही सुद्धा डिझाईन आपल्या बऱ्याचशा मेहंदीमध्ये येते, जिथे मंडेलाचा उपयोग केला जातो, जिथे हम्समध्ये सुद्धा असा उपयोग केला जातो. पण हम्स आपल्याला हा पूर्ण जमणार नाही, त्यामुळे मी इथे सुरुवातीला हाफमध्येच घेतलेला आहे. कारण हाफच आधी स्टार्ट करायचं, कारण हाफ करता करताच आपल्याला फुलपर्यंत पोहोचायचं आहे. यामध्ये लाईन नंबर 9 म्हणजे जे रेषाचे प्रकार आहेत त्यामध्ये आपण 9 नंबर, जो 9 नंबरचा आहे तो बघणार आहोत. त्याला सुद्धा ट्रायंगल लाईन्स असे बोलले जातात. आता सुरुवातीला मी इथे एक पेन्सिलने तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. ही अशी घेऊन अशी फिलअप करायची आहे. ह्याला बोललं जातं ट्रायंगल लाईन. मग ह्या परत पुन्हा आपल्याला त्यामध्ये पेन्सिलने असं फिलअप करायचं आहे. कारण ही सुद्धा थोडी हार्ड आहे, आपल्याला लगेच मेहंदी कोणी येणार नाही. त्यामुळे सुरुवातीला 1-2 लाईन तुम्ही पेन्सिलने काढा आणि पेन्सिलने काढल्यानंतरच तुम्हाला ती मेहंदी कोणी प्रॅक्टिस करायची आहे. इथे सुद्धा ही दोन्ही लाईन दोन्हीच बाजूने आपल्याला त्याला फिलअप करायचं आहे. ओके, आता ही झाली बघा खालची लाईन आणि आता ही वरची लाईन झालेली आहे. मग हीच काढण्यासाठी जर तुम्हाला परफेक्ट हाताने येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या लाईन्स काढू शकता आणि ह्या लाईन्समध्येच आपल्याला त्याला बनवायचं आहे. आता हा पॉईंट आपल्याला इथे ठेवायचा आहे. हा इथे ठेवला, हा इथे जाणार, इथे गेला त्यानंतर तो इथे सुद्धा आपल्याला मेहंदीच्या कोणीच ट्रायंगल काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अशा पद्धतीच्या पूर्ण व्यवस्थित लाईन काढायच्या आहेत. काही फरक पडत नाही. आपण बिगिनर आहोत त्यामुळे आपल्याला जमणार नाही किंवा आपल्याकडनं खराब होतं हे अशी अजिबात मनात भावना ठेवायची नाही. प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट आपली सक्सेस होत नाही. त्यामुळे आपल्याला प्रयत्न करणं हा खूप गरजेचं आहे. त्यामुळे मेहंदी काढण्यासाठी न घाबरता बिनधास्त मेहंदी काढण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळेच आपण परफेक्ट मेहंदी शिकणार आहोत.
अशा प्रकारे आपले लाईनचे हे प्रकार झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही अशा लाईनचे रोज प्रॅक्टिस करा आणि व्यवस्थित मेहंदी काढण्याचा प्रयत्न करा. आपला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा.